सकाळ मंडळी सर्वांना. आजचा साईवारीचा दिवस तिसरा आणि आजच्या प्रवासाला सुरुवात करतोय. आतमध्ये बाबांची आरती चालू आहे आणि आम्ही इथे गरमागरम चहा पितोय. थंडी एवढी आहे ना, गरम याचा सहारा आहे आम्हाला. रात्री झोप लागली का? समोर काकराडी काकडा चालू आहे. तर मंडळी, दरवर्षी आपला शुभमदा आपल्याला पुढे भेटतो. यावर्षी आपल्याबरोबर चालतोय. साईराम साईराम. काय दादा, मग आज जल्लोषा फुल कसारा घाट आपला आज कसारा घाटात घाटनदेवी मुक्काम आहे. गेल्या वेळी तर तुम्ही कसारा घाटातला आमचा जल्लोष बघितला. यावर्षी पण आम्ही तसाच जल्लोष करणार आहे. तसाच व त्यापेक्षा जास्त. त्यावेळी जास्त पण. आणि ह्यावेळी फक्त आमची स्वतःची वारी आहे. साई समर्थ, श्री साई समर्थ म्हणून चिपळूणवरनं निघालो आहे. ठाणे शाखा, आजचे जुने मित्रमंडळी ठाण्यावरचे सगळे त्याच्यासोबत निघालो आहे. आणि असं वाटत नाही की आम्ही जी नवीन शाखा आहे, पण असं शाखा जरी नवीन असली तरी साई बंधू तेच आहे. त्यामुळे त्यांची बाबांवरची पण श्रद्धा तीच आहे. एक पोरांचं सगळं स्वप्न होतं की बाबा स्वतःची वारी करावी, आपली म्हणजे स्वतःचं मंडळ असावं वारीचं, असं सगळ्यांची इच्छा होती. त्याचा श्री गणेश हा 2026 पासून झाला. आणि यावर्षीची वारी ही महेश दादाच्या अध्यक्षतेखाली आणि रोहित करंजकर याच्या मार्गदर्शनाखाली, केतन चव्हाण सर असतील, नाना असतील, असे ज्येष्ठ सहकारी असतील, वारकरी असतील, त्यांच्या माध्यमातून आपली यावर्षीची वारी म्हणजे श्री साई समर्थ वारी घडते. आणि आजचा तिसरा दिवस आहे. आजचा मुक्काम आपला घाटनदेवी आहे. त्याआधी आपला कसारा घाटामध्ये, म्हणजे गेल्या वर्षीच्या पालखीमध्ये होतो तिथे, त्या पालखीमध्ये आपल्याला कसारा घाटामध्ये मान मिळायचा, म्हणजे पालखीचा एक मान मिळायचा. आणि तिथे मुलांचा एवढा जल्लोष असतो. आणि यावर्षी असं झालं आहे, स्वतःची पालखी आहे, जल्लोष पण आपलाच, पालखी ही आपलीच आणि सर्वच आपलं. सगळ्यात मोठा आनंद म्हणजे काय माहिती आहे का साईराम, तुम्हाला माहिती असेल, पहिल्या पालखीमधून जायचो ना, पालखी आमच्या हातामध्ये भेटण्यासाठी आम्ही 6 दिवस तरसायचो पहिले. मी कसारा घाट कधी येतो याची वाट बघायचो. कारण कसारा घाटमध्ये असं आहे की एकच दिवस आमच्याकडे पालखी भेटायची. आणि ती पालखी घेण्यासाठी पोरं एवढी असायची की आम्ही पोरं 150 होणार आणि पालखी फक्त आमच्याकडे 1 तास असायची. पण यंदाचं असं वर्ष आहे की 7 दिवस पालखी आमच्याकडे आहे. आणि पोरं उत्साहाने पालखी खांद्यावरती घेऊन एवढ्या आनंदाने चालतायत ना. आणि असंही आहे, पोरं दमत अजिबात नाहीत. कारण की पालखी जेव्हा खांद्यावर असते तेव्हा कोणाला दमायचं किंवा कोणाचा एवढा त्रासच नसतो. आज आमच्या वारीमध्ये 7 वर्षाच्या मुलापासून 72 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीपर्यंत आज माणूस पायी चालतोय. बाबांचाच आशीर्वाद बोलता येईल. त्यासोबतच नवीन पोरं पण आहेत. नवीन पोरं पण चालत आहेत. बहुतेक जणांना वारी कशी असते
यावर्षी अनुभवायला भेटतं आहे. काही नवीन मंडळी आपल्याला साईबंधू आपल्याला या पालखीमध्ये भेटलेत आणि काही जुने तर साईबंधू भरपूर आहेत, काही नवीन भेटलेत. पण एक खूप आनंद आहे मनामध्ये, खूप भारी. तुम्हाला पुढे जाऊन आमचे बाकीचे सहकारी आहेत ज्यांच्याकडे बघून आम्ही वारी चालू केली. आज माझी 6वी वारी आहे. म्हणजे पहिले दुसऱ्या वारीतून गेलो, एक ओम साई ठाणे म्हणून गेलो पावसाळी वारी, ती 4 दिवसात आम्ही कंप्लीट केली, 4 ते 5 दिवसामध्ये. आज साई समर्थमधून येतो आहे. साई समर्थमधून मग कसं दुसऱ्या वारीतून यायचो ना, तीच पोरं ह्या वारीमध्ये. असं काय ना, पुढे जाऊन तुम्हाला आमचे अध्यक्ष, आमचे सहकारी, आपली सगळ्यांची भेट करून देतो. सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे या वारीसाठी. माझ्या माहितीनुसार तर हे पहिलंच मंडळ असेल की त्याच्या पहिल्या वर्षामध्येच 150 मुलं असतील. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण की जेव्हा आपण वारी चालू करतो, नवीन वारी चालू करतो तेव्हा जवळपास 10, 12, 15, जास्तीत जास्त 50, ठीक आहे, त्याच्यावरती हे नसतात. पण पहिलं असं मंडळ असेल, वारी सुरू केली आहे आणि त्या वारीमध्ये पहिल्याच वर्षी 150 वारकरी म्हणजे साईबंधू आपल्या सोबतील आहेत. खूप आनंदाची गोष्ट ही. बघूया मंडळी तर पुढचा प्रवास कसा होतोय. बोला ओम साईराम. दादा, आज आपली कसाऱ्याचा घाट आपल्याला चढायचा आहे. आपला आजचा प्रवास, आपला मुक्काम आजचा घाटनदेवी आहे. तर आजचं नियोजन कसं असणार आहे आपलं थोडं वार. आता आपण पीरबाबा दर्ग्यात तिथून सकाळी 5:30 वाजता चालायला सुरुवात केली आणि जो दुपारचा आपला हॉल्ट आहे तो साई मुक्काच्या समोर साई निवारा तिथे, आणि तिथून आपण आज लवकर निघणार आहोत. कारण की आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो आहे, सोशल मीडिया वगैरे ऐकतो आहे की सध्या बिबट्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि याच विषय घेऊन सर्व साई भक्त एकत्र हॉल्टवर लवकर पोचावेत, काळोखाच्या आधी पोचावेत, म्हणून आपण लवकर निघणार आहे. 1, 2 ते 2:30च्या दरम्यान आपण सर्व साई भक्त एकत्र कुठली अशी कोणती घटना वगैरे काही होऊ नये किंवा घडू नये. आज आपला एक हे शिस्तबद्ध पालखी घाटातून लवकरात लवकर घाटनदेवी मंदिरापर्यंत पोचेल, हे आपण सर्व साई भक्त जबाबदारीने जाणार आहोत. आणि आपला रात्रीचा हॉल्ट आहे घाटनदेवी मंदिरातच. त्यामुळे आजचा जो संध्याकाळचा जो प्रवास आहे कसारा घाटाचा तो अशा प्रकारे असेल. आणि दादा, आज आपण दरवर्षी एका म्हणजे वेगळ्या पालखीतून जायचो. यावर्षी आपलं स्वतंत्र पालखी आहे आणि दरवर्षी आपल्याला जो वेगळी पालखी जायची त्यामध्ये आपल्याला कसारा घाटात जो मान मिळायचा, त्याबद्दल थोडंफार या पालखीमध्ये कसं असणार आहे. आपण गेली बरीच वर्ष त्या पालखीमधून मान केला आणि सगळ्या पालखी म्हणजे मान हा मान असतो, असं काही नाही. जो आपला जो कसारा घाटाचा जो टप्पा आहे जो पूर्वीपासून होता, त्याचा एक आगळा वेगळा करण्याचा आपला जो प्रयत्न असेल, तर त्याची काय जी तयारी असेल ती आपण हॉल्टवर गेल्यावर वगैरे नंतर बघू. हा, चिपळूणवरून पालखी निघाली आली ती घाटावर, पालखी पाहून रे मला आनंद झालाय पार. एक बारी खाय ना तर 2 बारी खाय, 2 बारी खाय ना तर बारी खाय, मावा कुल्फी खाय पायी शिर्डीला जाय, मावा कुल्फी खाय पायी शिर्डीला जाय, मावा कुल्फी खाय पायी शिर्डीला जाय. पायाला आलेत फोड, कुल्फी खाऊन झालेत गोड. अरे अध्यक्ष भाऊ, शाही भक्ताला घेऊ, मावा कुल्फी खाऊ पायी शिर्डीला जाऊ, मावा कुल्फी खाऊ. साई समर्थ सेवा मंडळ पालखी घेताली खाद्यावर, शिर्डीला जाऊ मोर, अरे शिर्डीला जाऊ मोर. उड आलाई कसारा घाट, वनाची आहे ती वाट. अध्यक्ष भाऊ, शाही भक्ताला घेऊ, मावा कुल्फी खाऊ पायी शिर्डीला जाऊ, मावा कुल्फी खाऊ पायी शिर्डीला जाऊ. 1 बारी खाय नाही तर 2 बारी खाय, 2 बारी खाय नाही तर बारी खाय, मावा कुल्फी खाऊ पायी शिर्डीला जाऊ, मावा कुल्फी खाऊ
पायी शिर्डीला जाऊ. ओम साईराम. ओम साईराम. कुल्फी घ्या सगळ्यांनी. कुल्फी घ्या. चांगली आहे, टेन्शन घेऊ खाणार. नका. द्वारका माई करू नका घाई, पहिलं दर्शन आईच घेई, पायी शिर्डीला जाई मावा कुल्फी खाई, पायी शिर्डीला जाई. ओम साईनाथ. ओम साईराम. ऐ साई सेवकालीला, साई सेवकालीला, रथा तुझा सजविला, रथा साईचा सजविला, या जास्वंतीच्या फुला घाटा चढून वरती आला, तुम्ही शाही राम रे बोला. ऐ मुंबईवरून पालखी निघाली, आली ती घाटावर, पालखी पाहून रे मला आनंद झालाय फार. एक बार खाय नाही तर दोन बार खाय, दोन बार खाय नाही तर बार बार खाय, मावा कुल्फी खाय, पायी शिर्डीला जाय, मावा कुल्फी खाय, पायी शिर्डीला जाय. ओम साईनाथ. ओम साईराम. ओम साईराम. आपले केतनदा यावरची सेवेकरी झालेत, सर्वांना पाणी वाटतात. साईराम साईराम. आपले महेश दादा पण सर्वांना पाणी वाटप करतायत. यावर्षी सेवक आहेत, गेल्या वर्षीपर्यंत आपले सगळ्यांचे पदयात्री होते ते पण, आणि यावर्षी साई सेवक झालेत. साईराम म्हणजे साईराम. साईराम. काय भाऊ, कसं वाटतंय? एक नंबर. कसाऱ्याची वाट चढतोय आज आपण. दिवस तिसरा, श्री साई समर्थ पदयात्रा. आपला जुना साईबंधू आहे, आपल्याला भेटला आहे आत्ता. कारण एकतर पाठी असतो नाही, एक तर पुढे असतो. काय टॉपला भाव असतो आपला. आता इथे भेटला आहे, डायरेक्ट कसारा घाटात भेटेल असं वाटतं आता, गाठण देवीपाशी. झोपल्यावरती. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. हां. परमट साई छातीला बळा भाऊ हाय साथीला, बळा भाऊ हाय साथीला, परमट साई छातीला बळा भाऊ हाय साथीला. नको नको धरली रे मी शिर्डी गावाची वाट रे, माग राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे, मग राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे. धरली राज धरली माझ्या साईंचा भारी थाट रे, मग राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे.
घाट रे, सवारी घाट. आमच्या पालखीचा आगळाच थाट, हसत खेळत धरली वाट. स्वर्ण मुकुटधारी बाबांची आता लवकर होईल भेट. हवतीत येतो नवसल पावतो हा साई धमवाला साई. हवतीत येतो नवसल पावतो साई धमवाला साई. हा जीवा भावाचे मैत्र आम्ही निघालो शिर्डी